साहेब साहेब ती भीती आहे ना ऑपोजिशनला आहे. आता ऑपोजिशन मध्ये जो कोणी राहतोय त्याच्यावरती ईडीचा रेट, सीबीआयचा रेट. Exactly. मी पण एक व्यापारी आहे, पण मी जास्त बोलू इच्छितो नाही, कारण की माझाही बिझनेस आहे. बिझनेस मध्ये माणूस करताना प्लस बिंदास बोला. बघा, आपण बोलू नाही तर कोण बोलणार मग? बिझनेस मध्ये माणूस बिंदास प्लस मायनस केल्याशिवाय तो पैसे कमवू शकत नाही. आणि त्या केल्याने ते ईडी, सीबीआय, जीएसटी हे सगळ्यांची धमकी देऊन लोकांना त्रास देतात. आणि लोकांना त्रास आल्यानंतर लोक काय म्हणणार, बाबा मी काय येत नाही. आताही जितके लोक आले त्याच्यापेक्षा दुप्पटने 5 पट लोक आले असतील, पण ते फक्त आतमधली भीती आहे की हे लोक आपल्याला दाबतील आणि आपल्या धंद्याला नष्ट करतील. कारण की मी स्वतः व्यवसायाने सीए इंजिनियर आहे आणि स्टीलचा बिझनेस आहे. तर आपल्याला कोणाचंही म्हणजे माझा व्यवसाय पण बीजेपी मुळे जास्त चांगलं झालं आहे, कारण की त्याने इन्फ्रास्ट्रक्चरचं काम केलंय. पण जी चांगली आहे ती चांगली बोलायची आपल्याला ताकद पण असेल पाहिजे, आणि जी चुकी आहे ते चुकी पण एक्सेप्ट करायला ताकद पाहिजे. त्याने मणिपूरला काय झालं, ते कुठे गेलं का नाही गेला, तो फक्त इलेक्शनच्या वेळेस बरोबर त्याला वेळ भेटतं, सगळीकडे जायला त्याच्याकडे वेळ आहे, पण आपल्या प्रॉब्लेमला उत्तर देण्यासाठी त्याच्याकडे वेळ नाही. आणि आपण सगळ्या लोकांनी तो गरीब गरीब म्हणून आपण रडून की बाबा मी चायवाला, मी फलानावाला, मी माझ्या बायकोला सोडून आलं, मी झोला करून निघून जाणार, ही इमोशनल ड्रामा करून त्याने आपल्याकडून वोट घेतले. आणि आता तो पैशावाल्यांकडे पैशावाल्यासाठी तो दलालीचं काम करतोय. ते सगळ्या जगांना माहितीये. पण काय होणार आहे, तर आता आपण मार्केटला ब्रोकरला काय म्हणतो, तो ब्रोकर पीएम आहे का ब्रोकर आहे ते त्याला देवाला माहिती. ते सगळ्या लोकांना ते ब्रोकरशिपच करते आणि ते जाऊन आदल्या दिवशी आणि सगळं सेट करून येते. आता मला सांगा, वेदांतवाला एवढं चांगलं काम करतोय, सगळे पैसे डोनेट करतोय, त्याचा एकुलता एक मुलगा गेला, तो काय पैसे घेऊन काय जाणार नाही. तो ऑल द वे लंडनचा सिटीजन आहे, तो परत इंडियाला येऊन इंडियामध्ये डोनेशन करतोय. तुम्ही त्याच्यावरती फक्त त्याने अदानीच्या विरुद्धात, तो कोण आहे, जेपीच्या एनसीएलटीच्या केसच्या विरोधात तो पडला, तर तुम्ही त्याला त्याच्यावरती ईडी सीबीआयची रेट टाकली. आणि काय झालं, तो बिचारा टेन्शनमध्ये शांत राहणार, काय करणार, त्याला ती कंपनी फुकटमध्ये भेटणार. ती कंपनीमध्ये 40,000 कोटीची ॲसेट आहे, तुम्ही कितीला देणार आहे, 14,000 कोटीला. तसंच ते पतंजलीला पण सोयाबीनवाल्याची जी होती रुची सोया, ती 1 रुपया का 2 रुपयाला दिली, त्याला दिल्या ती त्याचा भाव झाला 20,000 रुपये. म्हणजे तुम्ही सगळं लबाडी, एनसीएलटी हा एक मोठा फ्रॉड आहे, मोठा स्कॅम आहे. आणि हे स्कॅम करून लोकांना पैसे फ्रीमध्ये देतात. बँकेचा एवढे मोठे फ्रॉड चालू आहे, त्याच्यावरही कोणी बोलत नाही. ते फक्त ठीक आहे, आता गरीब, मी म्हणतो गरीब नाही, सगळे लोक अमीर असो, पैसावाला असो, मिडल क्लास असो, सगळे लोकांना जल्लोष आहे. पण फक्त काय, बिझनेसवाला असेल तर तो म्हणेल मी काय येत नाही, कारण की माझ्या घरी जर ईडी आली तर माझा सगळं व्यवसाय चौपट होणार, कोण नाही येणार. तुम्ही बिझनेसमॅन आहात, तुम्हाला महागाईचा झळका बसलाय का घर चालवण्यासाठी वगैरे? नाही, महागाई आताच्या तर काळात बघा साहेब, आता काय होतंय, जे काय आहे ते एक्सेप्ट करावं लागेल आणि पुढे चालावं लागेल. तुम्ही काय मी काय कंट्रोल करू शकत नाही, पण 100% जी एक्स्ट्रा म्हणजे सेव्हिंग असते ना, ती सेव्हिंगचं प्रमाण झालं आहे 0. आज फक्त हँड टू माउथचं सिच्युएशन चालू आहे. इथून पैसे घ्यायचे, व्याजाला पैसे भरायचे, सगळे कॉस्ट वाढवायची. ते सगळे लोक टॅक्स, अँटी डम्पिंग ड्युटी, म्हणजे सगळे टॅक्सच्या फॉर्मॅटने आपल्याकडून लुटून घेतात. ते म्हणतात दररोज टाकतात जीएसटी आमचा एवढा मोठा कलेक्शन झाला. तुम्ही सांगा, पहिले छोटंसं काम, छोटीशी लिमिटेड गुड्सवरती जीएसटी होता, आता किती आयटमवरती जीएसटी टाकलंय बघा. त्या ऑटोमॅटिकली तुमचं कलेक्शन होणारच. ठीक आहे, नो डाऊट त्याने चांगलं केलंय की. आणि ते जीएसटी पण आणलं कोणी, आणलेलं होतं काँग्रेसने, फक्त शिक्का घेतात ते जीएसटीचा. हे आता तुम्ही जर सगळे रील्स बघत असाल तर मोदीचे जे काय वाक्य आहे ते सगळे चेंज उलटे पडले त्याच्यावरती. पण आता तुम्ही ते फेस कोण करणार? आणि सर्वात मोठी गोष्ट आहे जी तो माणूस म्हणून गेला, पहिलेपासून MP पासून ते चालू झालंय, लाडकी बहीण. ते लाडकी बहीण अख्ख्या जगात फ्री झाली. तुम्ही अरविंद केजरीवालला बोलत होते, त्याने फ्रीमध्ये इलेक्ट्रिसिटी वाटून ते लोकांचं वोट घेतलं. आता बीजेपी काय करते, पूर्ण भारतात तेच कार्यक्रम केले. तुम्ही पाहिजे MP, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र, बिहारमध्ये तर धडधडीत दुसऱ्या बँकेचे पैसे 10,000 रुपये वाटलेले आपल्याकडे पुरावे. पण तरी तुम्ही काय करणार, तुम्ही फक्त काय म्हणणार, नाही ते देशभक्त आहे. मी मान्य करतो की बीजेपी सारखा देशभक्त माणूस तुम्हाला भेटणार नाही, पण शेवटी देशभक्तीला पण काहीतरी प्रमाण असतो. आणि आता काय पाकिस्तान दररोज तुम्हाला येऊन त्रास देत नाही,
तुम्ही सर्वात जास्त पैसे खर्च करतात. तुम्ही बोफोर्स आणला 87चा, आता तुमचा रफेलचा कोण बोलतंय का? ते मला पूर्वी वाटायचं की मोदीचा असं काहीतरी बनेल की तो त्याचं आयुष्यभर तर तो स्टॅच्यूसारखं राहणार, पण आता मला असं वाटायला लागलं आता त्याला जुतेने मारल्यानंतरच तो पळून जाणार. आणि विषय पण मिटलेला आहे कोर्टाने नाही, ते असं ते पण म्हणतात की आम्ही ते गोत्राकांड केला नाहीये. तुम्ही सगळ्या लोकांना मारलं, तुम्ही धडधडीत क्लिअर होऊ दे ना. आता काय आता सात सकाळीच वाचलं मी, लंडनला सगळे जजला घेऊन गेलेले हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टला. काय केलं तुम्ही? म्हणजे तुम्ही जर सुप्रीम माझी आत्या जज आहे, पण जजच्या वेळेस ती आम्हाला कधीही वेळ द्यायची नाही. ती पोलिसला विचारल्याशिवाय कुठे बाहेर जायची नाही, सुट्टी घ्यायची नाही, ती एकटी राहायची. आज ती एकटी पडलेली आहे, काही नाही, तिने पैसे कमवलेले नाही. तिला मी दिलेली होती एक मॅटर, तर ते मॅटरवरती पण माझ्या मामांनी काहीतरी चुकीचं केलं, तर त्यांनी म्हणाले तू परत त्याला पाठवायचं नाही माझ्या घरी. म्हणजे असं असायला पाहिजे जजचा हे. पण आजचे जज काय मी तुम्हाला म्हणजे मी जर बोललो आणि या बाबांनी जर माझं केलं तर माझं कार्यक्रम होणार, कारण की सगळे जज कोण कुठे घेतो पैसे ते सगळे माझ्याकडे ठिकाण आहे. पण आता काय बोलणार, सगळे जे काही नवीन डिपार्टमेंट बनले सगळे कोण पैसे नाही घेतोय. उलट जिथे पहिले बघा सगळ्यांना पैशाची भूक असते, सगळे पैसे कमवायला बसले, सगळं मान्य. ते म्हणत होते ना आमच्या इथे करप्शन कमी झालं. पहिले पूर्वी काँग्रेसमध्ये 2% कमी होता, तर आज 15% वरती पोहोचलाय. कोणाचं जाते? गरीब जनतेचं जाते. पण फक्त मी पण विचार करतो, काय मी जर विचार केला मला तर बिझनेस भेटतं, मी कशाला विचार करू. पण जर शेवटी सगळ्यात घुमून फिरून आपलेच पैसे तुटतात. बँकेचा लोन जो NPA जातो ते सगळे टॅक्सचे पैसेनेच आपण भरपाई त्याची करतोय. तुम्ही आणि मीच भरपाई करतोय. जे ते अँटिलियावाला जो आहे त्याचा तुम्ही डिफॉल्ट एक्सेप्ट केला 40,000 कोटीचा 500 कोटीला, ते बाकीचे पैसे कोणाच्या बापाने दिले? माझ्या बापाने 500 रुपये दिले, तुमच्या बापाने 500 रुपये दिले ना. 500 तर दिले, 500 करून होणार, सगळ्यांकडून घेणार. थँक्यू सर. नाव काय तुमचं? माझं नाव श्रेयस जैन. आणि काय बिझनेस आहे आपला? स्टीलचा. माझं स्टीलचा बिझनेस. आणि बोफोर्सचा विषय मिटलेला आहे. हायकोर्टाने पण त्याला म्हणजे नाही का ते फाईल पण बंद केली, पण ते अंधभक्तांना फक्त हे करण्यासाठी ते चालू आहे अजून. साहेब तुम्ही कधीही पूर्वी कोणी काय केलं त्याचं कंपॅरिझन कधीही होऊ शकत नाही. जर असं कंपॅरिझन केलं असलं तर तुम्ही मग तुमच्या बाबांना असं बोलणार का, बाबा तुम्ही एवढं शिकले, मी एवढं जास्त शिकलो, अशी बरोबरी होऊ शकत नाही. त्या वेळेच्या हिशोबाने माझे बाबा LLB झाले, मी आज डबल डिग्री झालोय. याचा अर्थ काय माझे बाबा मूर्ख आहे का? तसंच तुम्ही जे करता, मी माझ्या बाबांसाठी नाही बोलतोय. तुम्ही जसं म्हणता ते पंडित जवाहरलाल नेहरूने काय केलं, तुम्ही त्यावेळेसची परिस्थिती बघा, कशाला आपल्याला बरोबरी करायची. आणि डेटा बघा की 2009ला तुमचा मोबाईलचा वजन किती होता, आज तुम्ही सगळे पतले मोबाईल घेऊन फिरतात. हे कशाला? कारण की पतल्या याच्यामध्ये डेटा स्टोअर होते. आधार कोणी आणला? यांनीच आणला. पण फक्त डेटा स्टोरेजला पहिले असं आलं होतं 2009ला जेव्हा आणलं होतं की पूर्ण बँगलोर सिटी लागणार तुम्हाला डेटा स्टोरेजसाठी. आज ती डेटा स्टोरेज सेंटर झालं छोटं आहे. तर ते जसं जसं टेक्नॉलॉजी वाढव झाले त्याच्यामुळे झालंय. तो म्हणतो गुजरात मॉडेलचे डेव्हलपमेंट, गाडीवरच बोललो तुम्हाला. गुजरात मॉडेलचं डेव्हलपमेंट, दिल्ली बॉम्बे हा कॉरिडोर वर्षानुवर्षाने ब्रिटिशने केलेला तो इंडस्ट्रियल कॉरिडोर आहे. त्याच्यात फक्त बीचमध्ये गुजरात आलं म्हणून ते गुजरातच्या रस्त्यामुळे डेव्हलपमेंट झालं. तुम्ही जाऊन गुजरातच्या गरिबांना विचारा, तिथे सगळं लाल थुंकाने भरलेलं असेल. म्हणजे फुकटचे लोक बसलेले, फक्त त्यांना तेजी मंदी सट्टा समजते, बाकी काही नाही. त्यांनी पूर्ण धंद्याचा वाटोळा लावून टाकले. माझा एक मित्र होता, त्याने सांगितलं जेव्हा BJP येते तेव्हा सटोडिया लोकांचाच धंदा होतो. ते प्लस माइनस ज्याची नशीब चांगले तो सट्टा कमवूनच पैसे कमवू शकतो, बाकी दुसरा कोणताच धंदा राहत नाही. आणि सगळे गुजराती त्याच्यामध्ये एक्सपर्ट आहे. मी पण मारवाडी आहे, मला काय त्याचं, पण आमचा बिझनेस असेल तरी ते विषय जे सत्य आहे ते सत्य बोलायला पाहिजे. गंभीर आहे विषय. हा, आणि तुम्ही असं बोला गुजरात मॉडेल ऑफ डेव्हलपमेंट, आता तुम्ही समृद्धी बनवली, किती लोक दिसतात गाडीवरती. तुम्ही 50,000 कोटी खर्च केला, त्यापेक्षा गरिबांचं इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट केली असती. मी बोलत नाही फुकटचे ॲग्रिकल्चर लोकांना द्या, मला द्या, फुकटचे सबसिडी द्या. तुम्ही सगळे सायपन ऑफ करतात. ते फ्रॉड पण माझ्याकडे आहे की मोठे प्राईम म्हणजे जे काय अधिकारी लोक आहे मिनिस्टर, तेच ॲग्रिकल्चर जो शेतकरीला डिस्काउंट भेटतो ना, लोन माफी, सर्वात जास्त फायदा त्यांचा स्वतःचा होतो, ते गरिबांना भेटत नाही. म्हणून ते लोन माफीपेक्षा त्यांना मूल भाव जे MSP म्हणतात ते चांगलं भाव द्यावे.
इमानदारीत सगळ्यांना त्याची किंमत कळावी आणि त्याला भलेही तुमच्याकडे येऊन चढू द्या, तुम्ही फ्रीमध्ये लोन देण्यापेक्षा त्याने जे उगवलंय त्याला तरी भेटेल ते डायरेक्टमध्ये. पण जर जो उगवत नाहीये आणि फक्त पेपरवरती त्याने शेतकरीचा माझ्याकडे शेत आहे आणि मी क्रॉप बनवलाय, त्याला फुकटमध्ये कर्ज माफ मिळाली, ते वेस्ट ऑफ मनी. जो मेहनत करून त्याने कष्ट गाळून ते पैसे बर्बाद केले त्याला भले तुम्ही मी तुमचा कांदा घेऊन 20 रुपये किलो दे, त्याला भेटलं इमानदारीत. पण यांनी जर कांदा उगवलाच नाही तर फुकट यांना कांद्याच्या बगैर पैसे भेटायला पाहिजे का? नाही भेटायला पाहिजे. मग ते जे भेटतात ते लोक यांना भेटतात म्हणजे MLAनाच भेटतात, ते त्यांची स्कीमच त्यांच्यासाठी असते. हा काय MLA नाही बाबा, मी त्याच्याबद्दल विरोधात काय बोलत नाही, एक्झाम्पलसाठी यांचं नाव घेतलं बाबा. थँक्यू सर. खूप तुमच्या मनातल्या गोष्टी तुम्ही सांगितल्या, चांगलं वाटलं. एक शेवटच्या मुद्द्याने मी एक संपवतो हा विषय की ज्या ज्या देशांनी आतापर्यंत धार्मिक राजकारण स्वीकारलं त्या देशाचं वाटोळ झालेलं आहे. आणि मेन मुद्दा भारतीय राजकारणाची कुठेतरी वाटचाल त्या दिशेने चालू झालेली आहे. तर इथल्या तरुणांना अजून पण संधी आहे की भारतातल्या तरुणांनी धार्मिक राजकारणाकडे न वळता लोकशाहीवादी व्हावं. हा माझा शेवटचा मुद्दा आहे. धन्यवाद. नाव काय आपलं? अभिजित पांडेगळे.